नमस्कार, मी अमोल शिर्के. अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. गेल्या 3 दिवसापासून कोतुळगाव आणि कोतुळगावचा ग्रामसेवक हे सोशल मीडियात गाजताय. कोतुळगावचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत शरद वावीकर यांनी अकोले पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नेते किंवा माजी प्रशासक BJ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील देशमुख, धनंजय देशमुख, शंकर घोलप यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या ज्या आपण सर्वांनी पाहिल्या. कोतुळमध्ये काल कडकडीत बंद पाळण्यात आला. कोतुळ ग्रामपंचायतीला टाळी ठोकण्यात आली. तर आज अकोले पंचायत समितीमध्ये बीडीओंना घेराव घालण्यात आला आणि त्यानंतर ग्रामसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आणि अकोले तहसीलला येऊन निवेदन दिलं. आमच्या जीविताला धोका आहे, दहशत निर्माण केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकी हा वाद का झाला, कोणत्या मुद्द्यावरून झाला, या नेमकी ती गौण खनिज नेमकी कोणतं गौण खनिज आहे, कशासाठी ना हरकत दाखला पाहिजे होता, त्या सर्व अनुषंगाने बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत माजी प्रशासक BJ देशमुख साहेब. साहेब, तुमचं अकोले टाइम्स मध्ये मी स्वागत करतो. जो काही वाद झालाय तो आम्ही CCTVच्या माध्यमातून बघितलाय, परंतु ती एक बाजू समोर आली, एक तुमची बाजू समोर यावी माध्यमांसमोर, म्हणून मी तुम्हाला संपर्क केला. तुम्ही आमच्याकडे आला, त्याबद्दल आभारी आहे. नेमकी कोणत्या कारणातून हा वाद झाला नेमकी याची जरा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही माहिती द्या. कोतुळ ग्रामपंचायत मध्ये जे सत्तेवर लोक आहेत, काम पाहत आहेत, त्या कामकाजाच्या संबंधाने गेली अनेक वर्ष मी तर कधी ग्रामपंचायतच्या कार्यालयात पण गेलेलो नव्हतो. परंतु गेली 4-6 महिने आम्ही एकमेकाच्या विरोधात असणारे सीताराम पाटील देशमुख, माजी सरपंच सयाजीराव देशमुख, भरत माने, राजू पाटील देशमुख, ही सगळी मंडळी आली. एक दिवस आमच्याशी चर्चा केली त्यांनी की गावामध्ये अशा पद्धतीनं चुकीचं कामकाज चाललंय. 12-13 ग्रामसभेचं इतिवृत्त खोटं लिहिलंय. लोकांच्या आणि ग्रामस्थांच्या हिताच्या विरुद्ध, गावाच्या हिताच्या विरुद्ध एक कल्ली कारभार चाललाय आणि याला कोणी पायबंद घालायला तयार नाही. दहशत निर्माण केली जाते. अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर आणि मी त्याच्या तपशिलात गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बरोबर आहे की एक 2-4 जणांचा टोळका निर्माण झालाय आणि ते चुकीच्या पद्धतीनं खोट्या ग्रामसभा दाखवून त्याचं हजेरी रजिस्टर खोटं, म्हणजे सगळ्या बाबी आम्ही त्या पंचायत समितीमध्ये बीडीओंच्या त्यावेळेला निदर्शनास आणून दिलाय सप्टेंबरमध्ये की बाबा हे असं झालंय, असं होतंय, यातला जरा तुम्ही सुपरवायझरी अथॉरिटी म्हणून याला पायबंद घाला. तर कोल्हे साहेब आलेले होते. ते म्हटले मी ठीक आहे, मी ते ताबडतोबीने याच्यावर दुरुस्ती करतो आणि त्याच्यात सुरळीतपणा येईल असं बघू आपण. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. तर पूर्वीच्या ग्रामसभांचं तर काही झालं नाही, परंतु तिथून पुढच्या ज्या ग्रामसभा होत्या तर त्याला आम्ही सगळे गावातले सुज्ञ नागरिक आवर्जून उपस्थित राहिलो आणि मग त्याच्यात जे ग्रामसभा झाली त्याच्यात चर्चा झाली, माग प्रोसिडिंग चुकीचं आहे, खोटं लिहिलेलं आहे इतिवृत्त, अशी आमची चर्चा झाली. 2-3 तास ग्रामसभा चालली. सगळ्या लोकांनी मतं मांडली. याच्या अगोदरच्या सगळ्या ग्रामसभांना कुठेही चित्रीकरण नाही, शासनाचा GR आहे चित्रीकरण पाहिजे, परंतु कोणतंही चित्रीकरण नाही. पण त्या दिवशी आम्ही जी सभा लावली तिला चित्रीकरण वगैरे सगळं होतं. चित्रीकरण झालं, 3 तास सभा झाली आणि आम्ही जेव्हा प्रोसिडिंग मागायला गेलो तेव्हा आम्हाला 20 दिवसांनी असं प्रोसिडिंग दिलं की ग्रामसभेमध्ये गोंधळ झाल्यामुळं कामकाज तहकूब करण्यात आलं. आम्ही BDO साहेबांकडे आलो, म्हणलं ते चित्रीकरण पहा आणि मग प्रोसिडिंग लिहायला सांगा तुमच्या ग्रामसेवकाला. चुकीचं आमच्या बाजूने लिहू नका आणि समोरच्यांच्या बाजूने लिहू नका, पण जे कॅमेऱ्या समोर झालंय, गावातले लोक ज्याला संमती देतात ती बाब करा. ते म्हणले मी बरोबर आहे, तसं करायला सांगतो. त्याच्यानंतर काही झालं नाही. 1-1.5 महिना गेला. त्याच्यानंतर पुढची ग्रामसभा त्यांनी लावली. पुढच्या ग्रामसभेमध्ये आम्ही ही सरपंच अशा पद्धतीनं तहकूब करतात, मनमानी प्रोसिडिंग लिहितात ग्रामसेवकाला हाताशी धरून, असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सयाजीराव गोपाळराव देशमुख नावाचे, आमचे तर राजकीय मतभेद, ते कारखान्याचे संचालक होते, गावचे सरपंच होते, आम्ही त्यांना अध्यक्ष केलं आणि लोकशाही मार्गाने 2-3 तास सभा चालली. सगळ्या सभेचं चित्रीकरण आहे. त्या सभेमध्ये सगळे विषय मंजूर झाले. मागील सभेचं प्रोसिडिंग वाचलं, ते चुकीचं झाल्या, त्या नामंजूर करण्यात यावं. त्याच्यामध्ये उपसरपंचाच्या दारूच्या दुकानाला गाळपेरीमध्ये परवानगी दिलेली आहे, NOC दिलेली आहे. या सगळ्या बाबींची चर्चा झाली आणि हे सगळं प्रोसिडिंग चुकीचं आहे, हे रद्द करण्यात यावं अशा प्रकारचा ठराव झाला. ग्रामपंचायतीने मनमानी कारभार
तिथं टेंडरच होत नाही, ते सगळं हिडन ठेवून काहीतरी गडबड करून ग्रामसेवकांनी तिथले एक मेंबर करतोय, उपसरपंच करतोय. तर मग आम्ही त्यांना सांगितलं की या सगळ्या कारभाराची चौकशी व्हावी, तोपर्यंत पेमेंट अदा करू नये, असे ठराव पास झाले. ते ठराव पास झाले. आता त्याचा अध्यक्ष बाहेरचा आहे, सरपंच नाही किंवा उपसरपंच नाही. ग्रामसेवकाकडे आम्ही ही सभा झाल्यावर परत बीडीओ साहेबांच्या कानावर घातला, अशी अशी सभा झाली, आता तुम्ही त्यांना लिहायला सांगा. 7-8 दिवस आम्ही प्रोसिडिंगचा पाठपुरावा केला, प्रोसिडिंग मिळालं नाही. परंतु 8 दिवसांनी ग्रामसेवक रजेवर गेला 1 महिन्यासाठी. मग हे म्हणले आम्ही केळीच्या ग्रामसेवकाला पुन्हा बीडीओकडे आलो आम्ही. ते चार्ज देतो आणि त्याच्याकडून लिहून घेतो. त्याला पण विनंती केली, बाबा कॅमेऱ्यात जे घडले ते लिहून द्या आम्हाला जरा या ठरावांची गरज आहे. आम्हाला वर जिल्हा परिषद मध्ये कुठं धर्मदाय आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी आम्हाला ते ठराव पाहिजे. परंतु त्यांनी कुठेही ते प्रोसिडिंग लिहिलं नाही. त्याच्यानंतर हे ग्रामसेवक हजर झाले 1 महिन्याने. आम्ही त्यांना पहिल्या दिवशी सीताराम पाटील आम्ही जाऊन बोललो. त्यांना ग्रामसेवक भाऊसाहेब, तुम्ही गावाच्या याच्यात जे काय कायदेशीर आहे आमच्या बाजूने करू नका आणि दुसऱ्याच्या बाजूने करू नका, जे गाव म्हणतोय त्या पद्धतीनं करा, असं आम्ही त्यांना सांगितलं. ते म्हणले मला एक 8 दिवस द्या प्रोसिडिंग लिहायला. 8 दिवस होऊन गेले, त्याची पुढची ग्रामसभा लागली तरी प्रोसिडिंग लिहिलं नाही. मग आता 30 जानेवारीला पुढची ग्रामसभा झाली. मी त्यांना ग्रामसभेत विचारलं मागचं प्रोसिडिंग लिहिलं का, वाचून कायम काय करायचंय. ते म्हणले लिहिलंय पण अजून सह्या नाही. मग ते वाचून कायम केलं. त्याच्यानंतर पुढची ग्रामसभा झाली. त्या पुढच्या ग्रामसभेमध्ये काही ठराव झाले आणि त्या ठराव झाल्यानंतर 12-13 तारखेला गावातले लोक त्या ठरावाच्या नकला मागायला, शंकर गोलप, धनंजय देशमुख, अजून गावातले 8-10 लोक होते, ते गेले. आम्हीच त्यांना सांगितलं की ते ठरावाच्या नकला घ्या, आपल्याला पुढे पत्रव्यवहार करायचं शासनाकडे, जिथं दाद मागायची ज्या फोरमवर तिथं जायचं. ते म्हणले सोमवारी देतो. शुक्रवारी म्हटले, सोमवारी हे गेले. ते म्हणले अजून तयार झाले नाही, दुपारी या. 4-4:30 वाजता हे परत गेले. त्यांनी सांगितलं गुरुवारी या. आणि मग त्यांची थोडी बाचाबाची. फिर्यादीत असं म्हटलं गौण खनिज दाखला, नेमकी ना हरकत दाखला, म्हणजे ते वेगळे आणि हे वेगळे का काही प्रकरण? नाही, सगळं प्रोसिडिंगच मागितलं त्यांनी. आता त्यांनी त्याच्या सोयीनं फिर्यादीमध्ये त्याच्यामध्ये ग्रामसभे पुढे जेवढे अर्ज आले त्याच्यात ते वाचून दाखवण्यात आले. आणि त्यांना एनओसी द्यायचं का, तर त्याच्यामध्ये बाळासाहेब जयंत देशमुख यांचा एक त्यांच्या मालकी हक्कामध्ये खडी क्रशर मिळण्यासाठीचा एनओसी दाखला द्यावा, आज ग्रामसभेतल्या लोकांनी सांगितलं. मान्यता आहे त्याला. सगळं प्रोसिडिंग लिहून झाल्याशिवाय एक दाखला देता येणार नाही. सगळं प्रोसिडिंग ते मागत होते. आम्हाला काही धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार करायची, आम्हाला जिल्हा परिषद मध्ये तक्रार करायची, सगळं प्रोसिडिंग ते मागत होते. यांनी आता सोयीनं फक्त तो एक मागितलाय. आणि त्यासाठी सीताराम पाटील देशमुख सीओना भेटले 2दा, डेप्युटी सीओना भेटले 1दा, त्याच्यानंतर बीडीओना वैभव पिचड सारख्या माजी आमदारांनी 2दा-3दा येऊन त्यांच्या वतीने पाठपुरावा केला. मी नव्हतो त्यावेळेला, पण सीताराम देशमुखांच्या त्यांच्या बरोबर ते आले. त्यांनी पण तिथे पाठपुरावा केला. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि फेब्रुवारीच्या 12 तारखेपर्यंत जर तुम्ही आम्हाला प्रोसिडिंगच्या नकला देत नाही, ही लोकशाही आहे काय आहे? आणि अण्णा हजारे म्हणतात ग्रामसभेला सगळे अधिकार दिले पाहिजे. या ग्रामसभेची चेष्टा चालली. जिल्हा परिषदचा माजी उपाध्यक्ष जातोय, जॉईंट रजिस्टर पदावर सारख्या पदावर अनेक संस्था चालवण्याचा अनुभव आहे. आमचं काय ट्रॅक रेकॉर्ड काय, लोकांना खुनाच्या धमक्या द्यायच्या, लोकांना मारायचंय काय? आणि आम्ही त्याला विनंती करतोय, तो मला कोणीच वाकडं करीत नाही. मी गावाच्या गावांना पाणी पाजून आलेलो आहे. इतका मगरूर माणूस तो. आणि मग रागाच्या भरात तुम्ही ज्यावेळेला 4 महिने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला, वरिष्ठ काही काय करणार, सीओ काही दखल घेत नाही. रागाच्या भरात काही 2 शब्द गेले असतील, पण त्याचा हेतू आमचा काय आहे? आम्ही काय त्याला वाकडं तिकडं बोलून त्याला काय खोटा ठराव लिहून मागितला? आम्ही काहीतरी वाकडं तिकडं बोलून त्याच्याकडून काही चुकीचं लिहून मागितलं? त्याच्याकडे काही पैसे मागितले? आम्ही जे ग्रामसभेत कॅमेऱ्या समोर झालं, तुम्ही ते पूर्ण ऐका क्लिप. मी म्हणलं तू हेडक्वार्टरला का राहत नाही बाबा? तुला कामच करीत नाही तू. आणि मग काम करीत नाही, तू काम केलं पाहिजे. एवढं मोठं गाव आहे, 12-13 हजार लोक वस्तीचं. तू आठवड्यातून 2 दिवस येतो, 2 तास बसतो, निघून जातो. तुला हेडक्वार्टरला राहायला पाहिजे. एवढ्या मोठ्या गावात काम केलं पाहिजे. गावाच्या रस्त्यांचं काम चालू आहे, पाईपलाईन, नळाचं पाणी नाहीये, कचऱ्याच्या गाडीचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे. हा गावातच थांबत नाही. हा गावाला पाणी पाजायची भाषा करतो. या सगळ्याचा परिपाक 4-2 शब्द बोललो, पण आम्ही काही सराईत गुन्हेगार नाही. त्याच्याकडून काम काढून घेण्यासाठी बोललो. मी पीआय साहेबांना म्हणलो, पोलिसांना पण बळाचा वापर करायला लागतोय, कधी कधी गोळीबार करावा लागतोय, लाठीचार्ज करावा लागतो. तुमचा हेतू काय लोकांना मारण्याचा असतो का? चांगलं काम. हा हेतू आमचा जर त्या ग्रामसेवकावर काय अन्याय करण्याचा असता, 100% आम्ही काय 5000 वर्षाच्या आमच्या माणसाच्या मेंदू संस्कार झाले, आम्ही काही जनावर नाहीत, आम्हाला सगळं कळते. परंतु
ग्रामसेवक काम करीत नाही म्हणून त्याची वरिष्ठ अथॉरिटी बीडीओकडे आलो, बीडीओला 4-6 वेळा सांगितलं, बीडीओ त्याची दखल घेत नाही, त्याला पाठीशी घालतोय. शिवसाहेबांकडे 2 अर्ज दिलेले, मग दरवेळेला नगरला जाऊन बसायचं, करायचं काय? आणि मग न्यायच मिळत नाही तर लोक काय करणार? झाला असेल उद्रेक, आम्ही जीविताला धोका निर्माण केला. धोका निर्माण करायचा माणूस अगोदर सांगत असतो का? त्याच्यामुळं आपलं आता तिथं तो बीडीओ समोर चर्चा झाली. त्यांनी 4 महिन्यामध्ये काय काम केलं, किती टपाला आवक केलं, किती पत्रावर सह्या करून जावक केलं, काढा ना, तुम्हाला समजेल. 10-20 पत्रांवर तरी सह्या केल्यात का त्यांनी? मी आता त्यांचे अध्यक्ष तिथे आतमध्ये आले होते डेप्युटी सीओकडे, ते म्हणले त्यांनी फार 4 महिन्यात काम केलं. म्हणलं कार्यविवरण गोषवारा असतो, दर साप्ताहिक कार्यविवरण गोषवारा असतो. मी पण नोकरी केली. 7 दिवसात किती कागद आले आणि किती गेले, आणि यांनी त्याच्यावर कितीवर कारवाई केली. तुम्हाला तो समज आहे, तुम्हाला मुदतीत सरकार काम करायला सांगते. किती अर्ज आले, कितीवर काम केलं, हेडक्वार्टरला राहिले, गावात अनेक दुरस्त्यांचे कामं चाललेत, रस्त्यांचे कामं चाललेत, पाण्याचं गैरसोय आहे, घंटागाडीची कचऱ्याची गैरसोय. याच्यावर तुम्ही काय काम करता? तुम्ही वावीला राहतो सिन्नर तालुक्यामध्ये, आणि ग्रामसेवक संघटना सांगते आमच्यावर अन्याय झाला, हेडक्वार्टरला राहा, पगार मिळतोय तुम्हाला, तुम्हाला काम होत नसेल तर तुम्ही घरी जा, दुसरे लोक काम करायला तयार आहेत. आणि तुम्ही अशा पद्धतीनं केवळ संघटनेच्या बळावर गावाच्या गावोवेटीस धरण्याची तुमची जर भूमिका असेल, लोकांना सुद्धा एकत्र येऊन तुम्हाला जाब विचारावा लागेल. साहेब, तो संपूर्ण सीसीटीव्ही मध्ये जो काही व्हिडिओ कैद झालाय तुम्ही संपूर्ण ऐकला, अकोलेकरांनी संपूर्ण पाहिला. त्यामध्ये तुमची काय भाषा असेल, तुमची ज्यावेळेस तुम्ही एंट्री करताय, तो भिकारी समजला का आम्हाला, त्यानंतर तुमचा पुतण्या, ही जी भाषा आहे ही कुठंतरी म्हणजे पूर्ण त्यामध्ये ते कैद झालंय, चुकीची वाटत नाही का तुम्हाला? कसं असतं, एखाद्या गोष्टीला तुम्हाला 4-5 महिने पाठपुरावा केल्यानंतर वरिष्ठांकडे ज्याची त्याच्यावर सुपरविजन करण्याचे, त्यांना पण दाबून ठेवणार, वेगवेगळ्या मार्गाने त्यांना हाताळणार आणि चेन तयार करून ग्रामस्थांवर तुम्ही त्यांचं दबावाखाली आणणार, त्यांचं कामच करणार नाही. ग्रामसेवकाचं काम काय? मग सभेचं प्रोसिडिंग द्यायचं काम नाहीये, पाणी योजना पाहायचं काम नाहीये, कचऱ्याची व्यवस्था पाहायचं काम नाही, दिवाबत्ती पाहायचं काम नाहीये. त्याचं काम काय आहे? आम्ही बीडीओला तेच म्हणलो, बीडीओकडे आलो, तू सुपरवायझर अथॉरिटी आहे, तू काम तर कर. तुम्ही कोणीच काही त्याला म्हणत नाही, त्याला शब्दाने एखाद्या ओळीचं नोटीस लावित नाही, त्याचा खुलासा विचारित नाही, काही नाही. तर उद्रेक होतो. बोललो पण आमचा हेतू बोलण्यामागे तेच सांगतोय. आक्षेपार्ह काय बोललो का? 4-2 वाक्य बोललो असेल, पण बोलण्यामागचा हेतू आमचा त्याच्याकडून काम काढून घेण्याचा होतं. त्याच्या काही जीविताला, एवढा मोठा माणूस आहे काय त्याच्या जीविताला धोका निर्माण करीत बसायला? हे जे गौण खनिजना हरकत दाखला हा कोणासाठी पाहिजे होता? नेमकी काय प्रयोजन आहे? नाही, ते गौण खनिज आहे, तुम्ही मीडियावाल्यांनी चटपटीत बातम्यासाठी केलेली बातमी आहे. गौण खनिज नाही साहेब, फिर्याद तुम्ही बघितली का? जी आम्हाला पोलीस स्टेशनकडून फिर्याद प्राप्त झाली, त्या फिर्यादीमध्ये शरद वावीकर म्हणाले यांना गौण खनिजचा ना हरकत दाखला पाहिजे होता, तो मी दिला नाही, त्यांना म्हटलं नंतर देतो. त्यामुळं माझ्यावर दबावाने आम्हाला शिवीगाळ केली. जे पोलीस स्टेशनकडून येतं आम्हाला, आम्ही तेच शब्द घेत असतो. अजून की त्याच्यावर पोलीस तपास व्हायचा आहे ना, पोलीस तपासात निष्पन्न होईल ना. सीओला किती वेळा अर्ज दिलेत, डेप्युटी सीओला किती वेळा भेटलेत, बीडीओचं सीसीटीव्ही फुटेज पहा ना, त्याच्यात किती वेळा वैभव पिचड आलेले आहेत त्यांना विनंती करायला, आम्ही गावकरी किती वेळा आलेलो आहे. याच्यावर त्यांनी काय कारवाई केली? सगळं प्रोसिडिंग मागितलं, ते का नाही दिलं? प्रोसिडिंग, तुम्हाला पगार मिळतो, तुम्ही काम केलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही आमच्या मताप्रमाणे काम करा, परंतु ग्रामसभेने ठराव केलेले मंजूर केलेले ठराव द्यायला तू 4 महिने का लावले? याचं काय उत्तर आहे त्यांच्या संघटनेकडे, त्या बीडीओकडं? हाताची घडी घालून बसला, उत्तरच नाही द्यायला. आणि मग काहीतरी आपल्याकडे काही नाहीये बचाव करायला, मग काहीतरी कांगावा करायचा, लोकांवर काहीतरी आरोप करायचे, गौण खनिज करायचं. कायदेशीर मार्गाने गौण खनिज म्हणजे काय चोऱ्या करायच्या नाहीयेत. गौण खनिज म्हणजे कायदेशीर मार्गाने जे काय असेल ते करण्याच्यासाठीची परवानगी. आणि तू अगोदरच्या मीटिंग मध्ये दारूचा परवाना खोट्या मीटिंग मध्ये दाखवलेला आहे, त्याला पाठीशी घालतोय. आणि ते आता आम्हाला डेप्युटी सीओनी सांगितलं की आम्ही सगळ्या कारभाराची चौकशी करतोय. कारभाराची चौकशी झाल्यावर येईल ना, निष्पन्न होईल ना बाहेर काय व्हायचं ते. आणि आम्ही जे आतापर्यंत पत्र दिले ना, मीडियाने ते पत्र पाहावेत बीडीओकडे जाऊन, यांनी काय गौण खनिजची मागणी केली होती का सगळ्या प्रोसिडिंगची मागणी केली होती? या बीडीओला दिलेलं पत्र पहा, त्यांच्याकडे इन्व्हर्ट झालेलं ते तर 2-3 महिन्यापूर्वी झालेलं. त्याच्यानंतर सीओकडे दिलेले पत्र पहा, नाही तर आमच्याकडे प्रत्येक बातमी लावायच्या अगोदर शहानिशा करा. काउंटर तुम्ही घेता का नाही?
एकतर्फे पोलीस स्टेशनला दाखल केलेलं म्हणजे तसं खरंच असतं का? मग हे 100मध्ये 95 लोकांविरुद्ध सुटतात म्हणजे ते गुन्हेगार असतात का म्हणून? कोर्टाचं काम आहे साहेब निकाल देणं, न्याय देणं, पोलिसांचं काम आहे फक्त गुन्हा दाखल करणं. परंतु हा जो वाद काही तुमचा घडलाय हा गावातील काही अंतर्गत वाद आहे असंही चर्चा येते. काही राजकीय तुमच्या विरोधातली मंडळी आहे ते ग्रामसेवकाला काही म्हणजे त्याच्या पाठीशी उभे राहतात, असं काय आहे का गावात तुमच्या? मुळीच नाही. आमचं सीताराम पाटील देशमुखाची माझी आमच्या दोघांची पार्टी आहे. आम्ही आता सगळे आम्ही दोघं येऊन एकत्र येतोय. मी काल तुमचं ते भाषणही ऐकलं. आमदारांवर तुम्ही सातत्याने बोलताय, काही आमदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी काही आडखाटी घालताय का? काय आहे असा ग्रामसेवक खोटी फिर्याद द्यायला किंवा एवढं प्रोसिडिंग लावून धरायला तुम्ही पण याच व्यवस्थेत राहता. हा लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे तुम्ही मतदारसंघाचा कारभार पहा, असेंब्लीत जाऊन धोरणं ठरवा, राज्यामध्ये तुमचं नाव कमवा, आमच्या तालुक्याचं नाव पाठवा. प्रत्येक गावात जाऊन अशा काड्या करत बसून आणि चुकीच्या लोकांना पाठीशी घालून अशा पद्धतीनं गावोगाव सगळं विस्कटून टाकलं तुम्ही. म्हणजे गाव अंतर्गत वाद आहे, चुकीच्या लोकांना पाठीशी घालता तुम्ही म्हणजे असं? गावाअंतर्गत वादभीत काही नाहीये. गावात जे चुकीचे कामं चालले त्या कामांना आमचा आक्षेप आहे. आणि मग त्याच्यात आता सगळ्या पार्ट्या मिळूनच आता 2 लोकांच्या विरुद्ध आहे. तुम्ही गावामध्ये पाणी पुरवठा योजना आहे, पाणी पुरवठा जलजीवन पाणी पुरवठ्याचं ऑक्टोबर 12, 2022 वर्क ऑर्डर झाली. ती वर्क ऑर्डर गावातल्या काही लोकांनी आणि आता मला लोकप्रतिनिधींनी त्याला थांबायला सांगितलं. अगोदर त्याला म्हणलं रद्द कर, विकास महाले वगैरे कोणतरी मंडळी आहे. मग त्याला 2-4 महिने थांबवलं. यांचं त्यांचं काय जमलं नाही सूत. मग यांनी त्याला 31 मार्च पर्यंत थांब म्हटले. 31 मार्च होऊन दिली आणि मग यांना पत्र दिलं संबंधित एजन्सीला की बाबा यांचं 5 महिने होऊन सुद्धा वर्क ऑर्डर होऊन काम करीत नाही, यांचं काम रद्द करावं. ते रद्द करावं काम म्हटल्यावर ते माणूस आला आमच्याकडं. आम्ही सगळे गावकरी मिळून गेलो, काम सुरू केलं. यांनी म्हणले चुकीच्या लोकांकडे गेले तुम्ही, काम नाही करून देणार. हे लोकप्रतिनिधी काम असतं. कशासाठी काय होते आता मी काय कॅमेरा पुढे बोलायला पाहिजे? राजा हरिश्चंद्राच्या नगरीमध्ये हेच काम चालू आहे का तुमचं? जलद गतीने काम व्हायला पाहिजे आमच्या पाणी योजनेचं. 5 महिने पेंडिंग ठेवलं आणि मग आपले हे गावातले पंटर पाठवले. क्लिप आहे त्याच्याकडे महालीकडे, विकास महालीकडे. सरपंचाने जाऊन बंद पाडलं काम. मग आम्ही गेलो ते काम चालू केलं. आता आम्ही काम चालू केलं ना, मग आमचा राग संपलेल्या लोकांच्या काय मागे लागले. मग आम्ही संपलेले का जिवंत? तू काय एखाद्या वेळेला काय तू काय आमचा मालक झाला का बाबा? मग असं आम्ही म्हणतोय सभेमध्ये. लोकशाहीमध्ये तू काय ब्रिटिशांचं राज्य नाहीये, तू काय आमचा मालक नाहीये बाबा. तुम्ही जर अशा पद्धतीनं आमची गळचेपी करणारे कोणी तुमच्या राजकीय भूमिका तुमच्या विरुद्ध मांडली म्हणजे कोणाला तरी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, कोणाला तरी हाताशी धरून गुन्हे दाखल करायचे. मागे त्या बाजीराव दराडेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला, कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून. आता ग्रामसेवकाला हाताशी धरून विजय देशमुख बोलतो, मग विजय देशमुखवर दाखल करायचा, सीताराम पाटील देशमुखवर दाखल करायचा. ब्रिटिशांचं सुद्धा राज्य टिकलं नाही, तुम्हाला 5-6 महिने राहिलेले. मुख्य मुद्द्यावर पुन्हा येतो मी साहेब. आज तुम्ही व्हिडिओ कार्यालयात आले, मोठी धुमचक्री झाली. माजी आमदार वैभवराव असतील, तुम्ही असतील, अक्षरशः घेराव घातला. काय चर्चा झाली त्यामध्ये, नेमकी आता काय घडणार आहे? परंतु तुम्ही तिथून गेल्यानंतर संपूर्ण ग्रामसेवक युनियन असेल, काही कर्मचारी असतील, यांनी काम बंद आंदोलन केलेले आहे. तुम्ही पोलीस ठाण्यात होत्या. नेमकी आता पुढची काय भूमिका आहे? ग्रामसेवकाचं आणि तुमचं मिटलं की काय? तुम्हाला ते दाखले वगैरे मिळालेत की नाही? काय झालंय की आम्ही सगळे काल यांनी गुन्हे दाखल केल्यानंतर गावामध्ये उद्रेक झाला. गाव काल कडकडीत बंद होतं. निश्चित सभा झाली. गावातल्या संतप्त ग्रामस्थांनी त्या ग्रामपंचायत कार्यालयाला कुलपे लावले. ही बाब व्हिडिओला हे कळल्यावर आम्ही त्यांना काल पत्राने कळवलं असं झालं, तरी त्यांनी त्याची कोणती दखल घेतली नाही. म्हणून आम्ही सगळे गावकरी आज त्यांना भेटण्यासाठी आलो, चर्चा करण्यासाठी आलो. घेराव कसलं घेराव काय घालायचं कारण? आम्ही आलो त्यांच्याशी चर्चा करायला. वैभव पिचड आमदार असलेला माणूस तो पण अनेक वेळा त्यांच्याकडं पाठपुरावा करायला आले होते, ते पण आले. बाकीचे तालुक्यातले कार्यकर्ते होते. या सगळ्यांच्या समक्ष तो माणूस एका प्रश्नाचं सुद्धा उत्तर दिलं नाही. गपचूप बसून राहिला. फक्त चौकशी झाली का नाही, चौकशीवर कारवाई झाली का नाही, प्रोसिडिंग काय मिळालं नाही, काहीच नाही.
चित्र फितका लावली नव्हती, काही नाही. मग ग्रामसेवकाला जाब विचारला का? काहीच नाही, शांत बसून राहिलं. बीडीओ काय बोलले, त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? बीडीओ म्हटले, त्यांनी बीडीओ कोणताही शब्द बोलत नव्हते. बीडीओ फक्त बसून राहिले. कारवाई का केली नाही वैभव भाऊंनी विचारलं. आम्ही इतक्या वेळा आलो, प्रोसिडिंग द्यायला काय अडचण आहे? काहीच बोलत नव्हते. बीडीओ ग्रामसेवकाला पाठीशी घालतात असं तुम्हाला म्हणायचंय? काय आहे की गावामध्ये अनेक जे चुकीचे कामं झालेत, त्या चुकीच्या कामांमध्ये हे सगळे अडकणार आहेत. आणि हे अडकणार आहेत म्हटल्यावर ते झाकण्यासाठी ही सगळी चैन आहे. आता मग ही सगळी चैन बीडीओ कारवाईच करीत नाही 5 महिने. खोटी रिपोर्टिंग, आता डेप्युटी सीओशी कळलं खोटी रिपोर्टिंग करतोय. आणि मग आम्ही काय सराईत गुन्हेगार आहे? एक सुपर क्लास 1 अधिकारी म्हणून संस्था चालवल्या, हजार लोकांचा स्टाफ चालवलाय, हजारो. मी आता त्या बीडीओला सांगितलं, ज्याच्याकडे नैतिकता आहे, लोकांसाठी काम केलं, तर पब्लिक मध्ये जायची भीतीच नाही वाटायला पाहिजे. मी हजारो लोकांचा उद्रेक घातला तरी त्याच्यात गाडीतून उतरून जात होतो. आपण लोकांसाठी काही केलं अशी आपल्याकडे नैतिकता असावी लागते. याच्याकडे गेलो, हा काहीच बोलला नाही. आम्ही उठलो पोलीस स्टेशनला गेलो. अनेक बाकीचे पिंपळगाव निपाणीची एक केस होती, अजून एक सरपंचाला सह्याचा अधिकारच देत नाही. जुन्या सरपंचाचे ज्यांनी चालवतो त्यांनी 12-13 अर्ज दिले, ते काहीच नाही. मग आम्ही म्हटलं यांना बीडीओवर गुन्हा दाखल करून त्याला सह आरोपी करा आणि यांच्यावर कारवाई करा. मग यांनी ते, आम्ही ग्रामपंचायत समितीतल्या एकाही कर्मचाऱ्याला एक शब्द बोललो नाही. आम्ही फक्त बीडीओला विचारलं. बीडीओच्या चेंबरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे. आम्ही कोणत्या संसदीय भाषा वापरली? आम्ही कोणतं त्यांच्याकडून चुकीचं काम करून घेतलं? आम्ही त्यांना विचारलं का काम केलं नाही? लोकशाहीमध्ये लोकांना जर तुम्ही वरिष्ठ काम सुपरवायझर युनिट स्लॅक सुपरविजन करणार वरून काहीच काम करणार नसले, लोकांना विचारायचा अधिकार नाही, तर मग कोणाला अधिकार आहे विचारायचा? तुम्हाला कशासाठी ठेवलं? कशासाठी पगार आहे तुम्हाला? लोकांचं काम करायलाच पगार आहे, तुम्ही ते करीत नाही. आम्ही जाब विचारला. आम्ही उठलो, वैभव भाऊन आम्ही सगळे पोलीस स्टेशनला गेलो, यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हटलं. तिथून तहसीलदारांकडे गेलो. तहसीलदार म्हणले आम्ही काल त्यांना बोलवलं होतं, काही बोलतच नाही म्हणे आम्हाला. आम्ही यायचं का तिकडं? म्हणलं तुम्ही रिपोर्ट करा का या माणसामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. म्हणजे वर सरकार, आम्ही सरकारला विचारू काय आहे ते. आणि आम्ही काही चुकीचं काम केलं ना, ग्रामपंचायत ऑटोनॉमस बॉडी, तो ग्रामसेवकावर कारवाई. ग्रामसेवक आम्हाला काय वागवतोय, आम्ही ग्रामसेवकाशी काय बोललोय, ग्रामसेवकाने आमच्या कायद्याने फिर्याद दिली ना, मग पोलीस पाहतील ना. तुम्ही सगळे ग्रामसेवक रजा न टाकता इथं जमा होणार ग्रामपंचायत समिती समोर, आणि आपला कर्मचारी, आपला बांधव काही कामकाजात सुधारणा करीत नाही याच्यावर काही बोलणार नाही. त्यांनी 5 महिने का प्रोसिडिंग लिहिलं नाही, त्यांनी किती कागदपत्र हाताळले? मी त्या ढाकण्यांना म्हणलं 4 महिन्यात किती कागदपत्र दाखवा. या उद्या तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कार्यविवरण गोष्वारा पाहू आपण. किती प्रत्येक सप्ताहात किती कागद हाताळले, किती निपटारा केला, किती कागदांवर कारवाई केली, हे समजेल आपल्याला. किंवा वरिष्ठ सीओ साहेब या, बीडीओ साहेब या. आम्ही तर प्रत्येक ग्रामसभेला बीडीओला म्हणतो तुम्ही या, तुमचा प्रतिनिधी पाठवा. एकही ग्रामसभेला प्रतिनिधी पाठवत नाही. 3 ग्रामसभा झाल्या, आम्ही हजर राहिलो त्यांना. अशा पद्धतीनं आम्ही चुकीचं करणार, आम्ही सगळ्या योजनांची वाट लावून टाकणार, आम्ही गावाचं सगळं वाटोळ करणार. परंतु आम्हाला जर कोणी काही बोललं तर आमची संघटना आहे आणि त्या संघटनेच्या जोरावर आम्ही हे सगळं दाबून टाकणार, आम्ही सगळं रेटून नेणार. अरे राजांनो, ब्रिटिशांचं राज्य टिकलं नाही, 100 देशांवर त्यांचं राज्य होतं. तुमची संघटना आहे, संघटना किती कागदपत्रावर टिकल ना. आम्ही काय चुकीचं केलं असेल कायद्याने आम्हाला शिक्षा होईल, पण तुमच्या माणसाने काय काम केलंय तुम्हाला कळेल. तुम्ही सगळे हेडक्वार्टरला राहा, सगळ्या तालुक्याला माहिती आहे तुम्ही किती हेडक्वार्टरला राहता. प्रत्येक ग्रामपंचायत सरपंचाला कसं तुम्ही वागवताय सगळ्यांना माहिती आहे. कचेरी पुढे येऊन घोषणा दिल्याने काही विशेष फरक पडत नाही. आणि माझं संघटनेला एवढंच म्हणणं आहे, अरे तुम्ही संघटना खरोखर अन्याय झाला आपल्या बांधावर झाला त्याची दाद मागितली पाहिजे. संघटना न्याय मागण्या आपल्या सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी आहे. आपला एखादा बांधव गावाला विटीत होतो, मला कोणी वाकडं करीत नाही, मी यावेन मी त्यावेळी मी साऱ्या गावाला पाणी पाजून आलोय, आणि त्याला पाठीशी घालण्यासाठी, तो काम चुकार माणसाला पाठीशी घालण्यासाठी जर तुम्ही येऊन घोषणा देणार असाल, दमबाजी करणार, तर आम्ही पण पाकिस्तानात राहत नाही. देशमुख साहेब, पोलिसांना तुम्ही भेटले, अकोल्याचे PI पाटील साहेब, त्यांना भेटल्यानंतर तुम्ही बाहेर आले आणि आम्ही आतमध्ये गेलो तहसील कार्यालयात. त्यावेळेस मी जे एकनाथ ढाकणे आहेत ग्रामसेवक संघटनेचे, त्यांची मी बाईट घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे BDOवर आरेरावी केली, दहशत निर्माण करायचा प्रयत्न होतोय, त्यांचा BP वाढला, असं त्यांनी उत्तर दिले. नेमकी असा काही प्रकार घडला का? ते रडत होते का? असं काही घडलं का आतमध्ये? सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आहे ना, त्यांच्या कॅबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्यांना कोणी आरेरावीची भाषा केली का? त्यांना जाब विचारणं का आरेरावीची भाषा नाही.
ते नोकरीचा राजीनामा देऊन किंवा ते नोकरीत नसते घरी बसले असते त्यांच्या कुटुंबासमोर गप्पा टप्पा मारीत आम्ही काही विचारायला गेलो नसतो. बीडीओ सारख्या जबाबदार पदावर बसलेत आणि सगळ्या ग्रामसेवकांनी यांना कंट्रोल करण्याची त्यांची जबाबदारी आहे, तालुका सुरळीत चालवण्याची त्यांची जबाबदारी आहे, ते पार पाडित नाही. अनेक वेळा 4-5 महिने पाठपुरावा करून पण करीत नाही, म्हणून आम्ही त्यांना जाब विचारायला गेलो. काम चुकार माणसाने काम चुकारपणा केला, आपल्या फक्त जीवन जगण्याकरताच नोकरी करतोय, लोकांच्या सेवेकरता आपली नोकरी नाहीच आहे, ही ज्यांची धारणा आहे, अशा गिल्टी कॉन्शियसमुळे बीपी वाढू शकतो. आता पंचायत समितीमध्ये काम बंद आंदोलन सुरू आहे, तालुक्याचं काही सर्वसामान्य लोकांचं नुकसान होईल असं तुम्हाला वाटत नाही का? हे कुठेतरी प्रकरण शमलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, काम बंद एखाद्या कर्मचाऱ्याला कोणी काही बोललंय का आमच्यातल्या आलेल्या पैकी? कर्मचाऱ्यांचं काय कारण? ठिय्या आंदोलन सुरू आहे अकोले पंचायत समितीवर, सगळे कर्मचारी ग्रामसेवक तिथं बसलेले आहेत. मग आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे प्रकरण असं सर्वसामान्य वाटतं. अकोले तालुका आदिवासी आहे, अनेक 70-80 किलोमीटरवरून येतात, मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नाही, तुम्ही संघटित गुन्हेगारीच झाली ही. संघटितपणे गावकऱ्यांना दाबण्याचा हा, कारण तुमचा माणूस काम करीत नाही, तुमचा माणूस खोट्या फिर्यादी दाखल करतोय आणि तुमचा बीडीओ काही काम करीत नाही आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही कोणालाच काही बोललेलो नाही, तरी तुम्ही ग्रामपंचायत पुढे येऊन आमच्यावर अन्याय झाला आणि काम बंद करून आणि तिथं पगार घेऊन तिथं जर बसणार असाल आणि तुम्ही जर मगरुरी दाखवणार असाल तर तालुक्यातले लोक याचा विचार करतील, त्यांनी काम सोडून त्यांचं टेबल सोडून का आले बाबा ते बाहेर? हे बीडीओने त्यांना विचारायला पाहिजे, शिवने विचारायला पाहिजे, हे काय बीजे देशमुखाचं काम आहे का? हे तालुक्यातले ते त्यांचे कर्मचारी, एखाद्या कर्मचाऱ्याला आमच्यातला कोणी माणूस जाऊन बोललाय व्हिडिओ सोडून, तर मग त्यांनी उठून यावं बाहेर. पण याला काहीच नाही, डबा बिबा खाल्ला बाहेर येऊन जर तो येऊन पगार घेऊन बसत असला, घोषणा देत असला, तर यांचं काय कायदा आणि सुव्यवस्था, ते काय प्रशासन नावाची गोष्ट, प्रशासनावर कंट्रोल ठेवायचे काय, तुमचा महाराष्ट्र सर्व्हिस रूल्स काय आहे का नाही यांना काय आंदोलन करता येईल? वरिष्ठांनी कारवाई केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या 100% महाराष्ट्र सेवा नियम अधिनियमामधल्या तरतुदीनुसार यांना असं येऊन घोषणा द्यायचा, कोणी काही बीडीओने काम नाही केलं, ग्रामसेवकाने काम नाही केलं तर आम्ही सगळेच काम नाही करणार, असं कसं काय चालेल? साहेब, चर्चेच्या अंतिम टप्प्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. बराच वेळ बोललोय आपण. आता कोथरूड ग्रामसेवक, तुम्ही कोथरूडचे ग्रामस्थ आहात, अनेक काळ तुम्ही प्रशासकीय सेवा केली आहे. रमेश काका असेल जिल्हा परिषद सदस्य, तुमचे वडील लोकल बोर्डात होते, असा अनेक प्रशासकीय वारसा आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे जनतेसाठी. परंतु आता हे प्रकरण कुठेतरी थांबलं पाहिजे काय असं तुम्हाला वाटतंय की नाही? आता ते पण आक्रमक झालेत, तुम्ही आक्रमक झालेत, त्यांच्या घोषणा, तुमचे कार्यकर्ते तिथे येत आहेत. मग आता हे प्रकरण कोणत्या स्टेजला आहे? हे कधी थांबणार? अकोलेकरांना उत्सुकता आहे की हे कधी थांबेल? आम्ही फक्त न्याय मागण्यासाठी आलो, आम्ही कोणताही दुरावा निर्माण करण्यासाठी कोणाचा बीपी वाढवण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला आमच्या गावातले कामं नीटनेटकेपणाने झाले पाहिजे आणि आम्ही ते नीटनेटकेपणाने व्हावं म्हणून आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करताना तुम्ही त्याला पायबंद घालताय, अडथळा निर्माण करताय, आमच्यावर गुन्हे दाखल करताय आणि परत तुम्ही चोराच्या उलट्या बोंबच झाले की बाबा आमच्यावर अन्याय करतात. काय कोणत्या ग्रामपंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर आम्ही अन्याय केला? कोणत्या बाकीच्या ग्रामसेवकाला आम्ही काही बोललो? आणि मग अशा पद्धती आम्हाला काही कोणती गोष्ट वाढवायची नाही. आम्हाला आमच्या गावाचं काम, आमच्या ग्रामपंचायतच्या कारभाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. आणि आम्हाला त्याच्या नकला मिळाल्या पाहिजे. नकला याच्यासाठी का आम्हाला कोर्टात जायचंय? कोर्टात जायला काय घाबरताय तुम्ही? आम्ही कुठे घाबरतो? आम्ही तुम्हाला दुसरं काहीच मागत नाही, आम्ही झालेल्या प्रोसिडिंगच्या नकला मागतोय, म्हणजे आम्हाला योग्य त्या फोरमवर दाद मागता येईल, एवढीच आमची भूमिका आहे. आमच्या ना कोणत्या कर्मचाऱ्याशी आम्हाला ना बीडीओशी वाद घालायची इच्छा नाही, पण बीडीओ आमच्यावर गुन्हे दाखल करायचं पत्र देत आहेत. हे काम त्यांनी त्या ग्रामसेवक जेव्हा आला आणि तो म्हणायला लागला असेल का मला ते असं बोलले तसं बोलले. साहेब, हल्ली आपण बघतो सरकारी काम आणि काही वर्षभर थांब, महिनाभर थांब असं बघतोय, परंतु ही प्रोसेस फार फाट झाली. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी गुन्हा दाखल होतोय, व्हिडिओचं पत्र आहे, हे पण जरा एक म्हणजे मला एक थोडं शंकास्पद वाटतंय. याकडे तुम्ही कसं बघता? याचं असं आहे की मध्ये बाजीराव दराडे आणि मी पांडे अशी काही मंडळी काय आमदार साहेबांच्या राजकीय मतभेदांवर आम्ही काही भाष्य करतोय तालुक्यामध्ये 2-3 जण. तर मग मध्ये बाजीराव दराडेंवर गुन्हा दाखल झाला, त्याला कॉन्ट्रॅक्टर धरला. आता ग्रामसेवकाचं निमित्त करून गावातले काही लोक धरून
माझ्यावर गुन्हा दाखल केला. याचा मागचा आणि ते स्पीड अँड मॅनर आपण त्या घटनेचा जर पाहिला तर विरोधकांचा राजकीय आवाज बंद करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करण्याची ही काहींची रणनीती आहे. त्यांनी काही साध्य होणार नाही. आम्ही पण महाराष्ट्रभर फिरून आलोय. आम्हाला पण सगळ्या संघर्षाची जाणीव आहे. मी पण कोण कर्मचारी संघटनांना पुढे करीत असेल, मी पण राज्याच्या कर्मचारी संघटनेच्या राजपत्रित संघटनेचा पदाधिकारी होतो. पण आम्ही पण मुख्यमंत्र्यांबरोबर मंत्र्यांबरोबर बैठका घेत होतो कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर. आम्ही आमच्या कामात इम्प्रुव्हमेंट नाही करणार, आम्ही आमच्या कामात सुधारणा नाही करणार, पण मग आम्ही संघटित होऊन लोकांना दाबणार, ही संघटनेची रणनीती असता कामा नये. ही चुकीची रणनीती समाजाच्या आणि संघटनेच्या दृष्टीने घातक आहे. साहेब, थोडा राजकीय विषय तुम्ही घेतला, तुमची इच्छा असेल तर थोडी राजकीय चर्चा करायची हा विषय सोडून. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.